हाय सगळ्यांना। आज मी समोरून दिसणार नाही कारण आज मी तुम्हाला पेपर कटिंग ठेवून ब्लाउज पीस वरती कसं कटिंग करायचं ते दाखवणार आहे। अस्तरचं कटिंग दाखवणार आहे कारण साधं ब्लाउज तर प्रत्येकाला कटिंग स्टिचिंग जमतं, पण अस्तरच्या ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंग मध्ये खूप प्रॉब्लेम येतात महिलांना। तर मी ते दाखवणार आहे। इथं मी पेपर पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत, जसे मी तुम्हाला दाखवले त्याच पद्धतीने तयार केलेले आहेत। 36 साइज आहे। घडी मी 36 साइजची 9 इंच घडी घेतलेली आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर शिलाई मार्जिन कसं वाढवायचं साइडला काखेमध्ये ते सुद्धा मी आज तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मुद्दाम मी घेताना छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। जर तुम्हाला कुणाला 2 इंच शिलाई मार्जिन हवं असेल तर कशा पद्धतीने वाढवलं जातं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे। तर सगळ्या महिलांना आपण जॉईन होऊ देऊयात आणि पुढे सुरुवात करणार आहोत। तर ज्या कोणी ताई आहेत, ज्या कोणी महिला आहेत, त्यांना पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो आणि ब्लाउज शिवायला आवडतं, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। पेपर पॅटर्नमध्ये आपल्याकडे 28 साइजपासून 50 साइज आहेत। पेपर आपल्याकडचे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला क्लास करायची गरज येत नाही। सगळी माहिती तुम्हाला फोनवरून दिली जाते, कशा पद्धतीने ठेवायचं, कसं कटिंग करायचं, कसं स्टिचिंग करायचं, सगळे व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातात। आणि तुम्हाला जर घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मी स्वतः सॉल्व करत असते। तर ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहेत। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता, फोन पे, गुगल पेने सुद्धा पेमेंट करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी हवी असेल ती सुद्धा मिळून जाणार आहे। तर ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ आहे, बघू शकता, खराब होत नाही, हे फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही। गड्याच्या उंचीनुसार तुम्हाला शोल्डर मुंड्याची माप चेंज करायची गरज येत नाही। आता बाहेर जे विकायला आहेत अशा बऱ्याच ठिकाणी आहेत, ग्रामीण भागात आहेत, बऱ्याचशा महिला शिकलेल्या नाहीत त्या सुद्धा पेपर पॅटर्न विकतायत आणि ज्या महिला घेत आहेत त्यांचं खूप नुकसान होतंय। माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 80 ते 85 हजार महिला आहेत आणि त्यांनी बऱ्याच जणांनी बाहेरून कमी किमतीचे घेऊन बघितलेत, पण ब्लाऊज न बसल्यामुळे पुन्हा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आणि आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन छान असा व्यवसाय चालू केलेला आहे। बऱ्याचशा महिला महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवत आहेत, काही ग्रामीण भागातल्या महिला 10 ते 12 हजार रुपये कमवत आहेत। मी हे जे तुम्हाला सांगते ते बऱ्याचशा महिला मला लिहून पाठवतात, तर मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ करणार आहे की आपले ब्लाऊज कसे बसतात, रिप्लाय कसे आहेत आपल्याला ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता बऱ्याचशा महिला जॉईंट झालेल्या आहेत, तर आता आपण याची कटिंग करणार आहोत। तर इथं 36 साइजचं 1 टक्सचं मी तुम्हाला आधी कटिंग दाखवणार आहे। हा आहे पाठीमागचा भाग, हा आहे पुढचा भाग। पुढच्या भागाला हुकलूक पट्टी दाखवणार आहे कारण आतापर्यंत जेवढे मी ब्लाऊज शिवून दाखवलेले आहेत यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती तेवढे सगळे पाठीमागच्या भागाचे हुकलूक पट्टीचे आहेत। तर आज मी पुढच्या भागाला हुकलूक पट्टी कशी घ्यायची त्याच्यावरती दाखवलेलं आहे। तर पुढच्या भागात आपल्याला घेताना हा पाठीमागचा भाग जेव्हा ठेवतो आपण तेव्हा आपल्याला हा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून साईडला टिक करून घ्यायचं असतं आणि नंतर पुढचे जे माप आहेत ते टिक करायचे असतात। तर अशा पद्धतीने जर पाठीमागे तुम्ही हुकलूक पट्टी घेत असाल तर पाठीमागे वाढवायला लागतं, पुढे घेत असाल तर पुढच्या बाजूला वाढवायला लागतं। तर आता चला, बऱ्याचशा ताई आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आणि प्रत्येकाने लाईक करायचं, लाईक खूप कमी येतात, तर लाईक सगळ्यांनी करायचं आहे। तर आता आपण कटिंग बघूयात। तर हा आहे आपला पुढचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग। पाठीमागचा भाग आपल्याला बंद बाजू करून ठेवायचा आहे कारण पुढचा जो भाग आहे तो आपला हुकलूक पट्टीचा आहे। उंची इथं मी 15 इंच तयार घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार उंची घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करून बघायचे कशा प्रकारे आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते ॲडजस्ट होत आहेत। इथं आपल्याला बाही बसवायची आहे, बाहीची रुंदी कमी पडत असेल तर बाहीला जॉईंट द्यावा लागतो आणि तो सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता इथं सुद्धा बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे। आणि समजा तुम्हाला जर बाहीला जॉईंट द्यायचा नसेल तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे। लहान माप असेल तर ते अगदी परफेक्ट बसतं, पण मोठ्या मापाला जरा प्रॉब्लेम होत असतो, म्हणून मी जसं तुम्हाला ठेवून दाखवलेलं आहे तशाच पद्धतीने ठेवायचं आहे। बाहीला जरी जॉईंट दिला आपण तरी तो काखेमध्ये जॉईंट येतो, तो बाहेर दिसत नाही, थोडा वेळ लागतो ब्लाऊज स्टिच करायला, पण ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं। तर इथं आपण हा भाग ठेवणार आहोत आणि हा भाग इथं ठेवणार आहोत कारण हुकलूक पट्टी भाग आहे हा ओपन येणार आहे, इथं ओपन बाजू आहे। आणि तुमचं जर पाठीमागे हुकलूक पट्टी घेत असाल
तर हा भाग इथं ठेवायचा आहे आणि हा भाग बंद बाजूकडून ठेवायचा आहे. ठीक आहे, तर आपण मार्किंग करून घेऊयात. तर इथं मी मार्किंग करून घेणार आहे. हे जे बाजू आहे ही मी एक्स्ट्रा सोडणार आहे आणि या साईडला कापड घेतलेला आहे, कारण बाहीलाही जॉईंट देता येईल आपल्याला याचा, किंवा याचा सुद्धा देता येईल. ठीक आहे, तर आपण आधी टिक करून घेऊयात. गळा मी साधा गोल घेऊन दाखवणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला जर डिझाईनचे गळे बघायचे असतील तर तसं मला कमेंट करून सांगा. तर इथं अशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे. इथं पण हा एक्स्ट्रा भाग टिक करून घेऊयात, कारण खालीवरती कापड असतो. गळा सुद्धा मी टिक करून घेतलेला आहे. गळा आपल्याला जर मोठा हवा असेल तर अशा पद्धतीने गळा तुम्ही मोठा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने वाढवता येतो. तर इथं आपण हे टिक करून घेतलेला आहे. आता हा जो पुढचा भाग आहे तो टिक करून घेऊयात. बाहीची उंची मी 9 9.5 इंच तयार घेतलेली आहे. शिलाई मार्जिन करूनच आपण इथे हे वाढवलेलं आहे. जे माप आहेत ते सगळे शिलाई मार्जिन देऊनच आपण हे माप टिक केलेले आहेत. पुढच्या गळ्याची उंची 6 इंच आहे. शोल्डर मुंड्याचे माप मी तुम्हाला 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंत दाखवलेले आहेत. तर इथं आपण हे टिक करून घेतलं. आता मला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. तर शिलाई मार्जिन वाढवताना काखेमध्ये इथं वाढवायचं आहे हे अर्धा इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी जर तुम्हाला वाढवायचं असेल तर इथंही हे वाढवून घेतलेलं आहे. ऑलरेडी टकसाठी मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इथं अशा पद्धतीने वाढवून घेतलेले. वाढवताना आपल्याला गळ्याच्या बाजूने नाही, काखेच्या बाजूला वाढवायचं. मी मुद्दामच हे 1.5 इंच शिलाई मार्जिनचं घेतलेलं आहे, कारण जे पेपर पॅटर्न आहेत आपले ते पण 1.5 इंच शिलाई मार्जिनचेच मी दिलेले असतात. 1.5 तर 1.25 इंच शिलाई मार्जिन असतं. 1.25 दिलेलं असतं, मी 1.5 इंच तयार होतो. तर इथं मी 1.5 इंच घेतलेलं आहे, त्यासाठी अर्धा इंच इथे वाढवलेलं आहे. बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम येतात. काही महिला अशा आहेत की त्यांची तब्येत कमी जास्त होते, तर वाढवायचं कसं हे पण विचारतात. तर यामध्ये मी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यांचे जे डाऊट आहे ते सुद्धा मी इथे सॉल्व्ह करणार आहे. तर अशा पद्धतीने अर्धा इंच इथे वाढवलेला आहे, अर्धा इंच इथे वाढवलेला आहे. तर टक्स पॉईंट हे मी नंतर टिक करून घेणार आहे. आता बाहीसाठी मी आहे तसाच कापड सरळ कट करणार आहे आणि नंतर बाहीला आकार देणार आहे, कारण दोघंही बाजूने मी आधी अखंड कापड जॉईंट करणार आहे. बाही कट करून कापड जॉईंट करायचा नाही, आकार व्यवस्थित येत नाही. तर मी आहे तसं सरळ कट करून घेईल आणि हे जे दोघं साईडला आपल्याला दोघंही साईडला जॉईंट द्यायचा आहे. मग तो जॉईंट कसा द्यायचा मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता आपण कट करून घेऊयात. अगदी सोपी पद्धत आहे आणि पेपर पॅटर्न जर तुम्ही घेतले तर अगदी 2 ते 3 मिनिटात आपलं ब्लाऊज कटिंग होतं. व्हिडिओ करत असते मी किंवा लाईव्ह घेते म्हणून थोडा वेळ जातो बोलण्यामध्ये, पण तुम्ही जर पेपर पॅटर्न घेऊन कट केले अगदी 2 ते 3 मिनिटात आपलं ब्लाऊज तयार होतं कटिंग करून. आणि शिवायला अस्तरच्या ब्लाऊजला 25 ते 30 मिनिटं लागतात. आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन महिला 10 ते 12 ब्लाऊज दिवसाला शिवतात. काही महिलांनी शिवण्यासाठी लेडीज लावलेले आहेत. इतके ब्लाऊज येतात त्यांच्याकडे, कटिंग ते स्वतः करून देत असतात आणि शिवायला लेडीज लावलेले आहेत. अशा प्रकारे हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे. गळा नंतर कट करून घेऊयात. आधी आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. पुढच्या भागाचा मी गळा कट करून घेते. गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. गळ्याची रुंदी कशी वाढवायची किंवा कमी करायची, उंची कशी वाढवायची कमी करायची हे सुद्धा मी लाईव्ह क्लासमध्ये दाखवलेलं आहे. इतकं डिटेलमध्ये कुणीही दाखवत नाही. मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते, जेणेकरून आपल्या ज्या ताई आहेत, जे आपले लाईव्ह क्लास बघतायत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजे. इथं सुद्धा मी अर्धा इंच वाढवलेले, कारण काखेमध्ये पाठीमागच्या भागात वाढवले तर पुढच्या भागात वाढवायलाच लागतं. तर हा झाला आपला पुढचा भाग कटिंग. इथं थोडं जॉईंट आहे ते पण कट करून घेऊयात.
अशा प्रकारे कट केलेला आहे। टक्सची मार्किंग मी नंतर करणार आहे। आणि आता जी बाहीचं माप आहे ते आपण इथून सरळ कट करून घ्यायचं आहे। बाहीला मी सध्या कट करणार नाही आहे, स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवणार आहे। आधी काय करायचे, बाहीचे दोघंही भाग जे आहेत ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आपल्याला। बाहीचे दोघंही जे भाग आहेत ते वेगवेगळे करायचे आहेत। अशा प्रकारे मी बाहीचे दोघंही भाग वेगवेगळे केलेले आहेत। दोघंही भागांना मी जॉईंट देणार आहे। हे जे दोघंही भाग आहे त्यांना जॉईंट देणार आहे। आता आपला जॉईंट कुठपर्यंत येतं ते बघूयात। कापड जरा खालीवर आहे म्हणून मी थोडी बाही वरती घेतलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपली इथं बाही येणार आहे आणि बाहीला जॉईंट आपण इथून तर इतका असं जॉईंट देणार आहोत। उंची एवढी घ्यायची आपल्याला जॉईंट देताना, कारण ते कटिंग होणार आहे। तर अशा पद्धतीने हा जो कापड आहे आपल्याकडे याचा जॉईंट द्यायचा आहे आपल्याला। बघू शकता हा कापड कट केलेला आहे। एवढाच कापड अजून आपल्याला लागेल जॉईंट द्यायला। 2-4 पार्ट लागतील आपल्याला जॉईंट जे द्यायचे, त्याचे 4 भाग लागतील। मी इथे 4 भाग कट केलेले आहेत। हे बघू शकता 4 भाग आहे, 1 2 3 आणि 4। चारही भाग आपण इथे जॉईंट देणार आहोत। मग असं जॉईंट का, आता बऱ्याचशा महिला म्हणतात बाही जॉईंट दिल्यानंतर आमचं जी बाहीचा भाग आहे तो एकाच साईडचा तयार होतो, पण तो का तयार होतो ते तुम्हाला स्टिचिंग मध्ये दिसणारच आहे। तर इथं आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे। तर मेन कापडची कटिंग करून घेऊयात। हे अस्तरचं जे आहे ते साईडला ठेवून देऊयात। मेन कापड पण काठाचं आहे, त्याला सुद्धा जॉईंट देणार आहे मी, आणि त्याला जॉईंट कसं द्यायचं ते बघूयात। कारण आता बरेचशा अशा साड्या निघालेल्या आहेत की जो काठ आहे तो जो खालच्या बाजूचा असतो तो मोठा असतो आणि जो नेसता भाग असतो आपला साडीचा तो लहान असतो। अशा पद्धतीने, अशा प्रकारे, तर त्याला जॉईंट कसं द्यायचं ते सुद्धा मी दाखवणार आहे। एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। तर इथं आपण हा भाग ठेवून घेऊयात। आता याची डिझाईन जी आहे तुम्ही म्हणत असाल ती उलटी आहे, पण काठाच्या बाजूने आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायला लागणार आहे, म्हणून जशी डिझाईन आहे तसंच घ्यायचंय। बाहीला बरोबर येणार आहे सिक्वेन्स ते, पण जे पाठीमागच्या भागाला आहे ते थोडे उलटे दिसणार आहेत आपल्याला। बघू शकता जी डिझाईन आहे ती अशा प्रकारे पाहिजे होती, पण जर आपण पाठीमागचा भाग असा ठेवला तर आपले काठ येणार नाहीत, म्हणून मी पाठीमागचा भाग जो आहे तो असाच ठेवणार आहे। हा आहे आपला पाठीमागचा भाग। तर मी हे ठेवणार नाही आता, कारण अर्धा इंच आपण वाढवलेला आहे। त्यासाठी आपल्याला जे मेन कापड अस्तर कट केलेलं आहे आपण ते मेन कापडावर ठेवून कटिंग करायचं आहे। तर आधी हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात। अशा प्रकारे आपण मेन कापड वरती ठेवण्याच्या आधी जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट केलेला आहे। इथं आपण हा पार्ट ठेवलेला आहे। हा दुसरा जो भाग आहे जसा आपण अस्तर वरती ठेवला तसाच ठेवायचा आहे। आणि बघू शकता अगदी परफेक्ट असं बाहीच्या मापाचा आपलं इथं कापड शिल्लक राहिलेला आहे। जी बाही आहे ती पण आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत। हे बघू शकता तुम्ही, इतका कापड आपला शिल्लक आहे। तर बाहीला सुद्धा मेन कापडला जॉईंट येणार आहे, मग जॉईंट देताना इथं कापड शिल्लक राहतोय। बघू शकता तुम्ही, हा जो कापड शिल्लक राहत आहे ह्या कापडचा आपण जॉईंट देणार आहोत। तर आता कटिंग करून घेऊयात। एक एक पार्टची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर मी आधी पाठीमागचा भाग कट करून घेत आहे। हा आहे आपला पाठीमागचा भाग। गळा मी नंतर कट करणार आहे, स्टिचिंग करताना दाखवेल तुम्हाला गळा। आता पुढचा भाग कट करायचा आहे आपल्याला। थोडा एक्स्ट्राचा नवीन असाल तर थोडा मी जसं घेते थोडा एक्स्ट्राचा कापड घ्यायचा। मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी घेते, मी प्रत्येक वेळी घेत नाही जेव्हा मी माझे स्वतःचे ब्लाउज वगैरे शिवत असते
तेव्हा एक्स्ट्रा घ्यायची गरज येत नाही. पण काय होतं, बरेचसे कापड असे असतात की त्यांचे धागे निघतात, तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ 1/2 इंच ते अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, जेणेकरून धागे जरी निघाले तरी आपलं जे अस्तरचं माप असतं, जे परफेक्ट कटिंग केलेले असते, त्याला व्यवस्थित जॉईंट होईल असं. तरी तर ह्या कापडचे काही धागे निघणार नाही म्हणून मी जास्त काही कापड एक्स्ट्राचा घेतलेला नाही. हा झाला आपला पुढचा भाग. पुढच्या भागाची जर हुकलूक पट्टी तुम्हाला मोठी वाटत असेल तर त्यासाठी मध्ये एक टक्स घेतला तरीही चालतो. तर इथं आपण हे कट करून घेतलेला आहे. जो मधला भाग आहे तोही कट करून घेऊयात. अशा प्रकारे इथं सुद्धा आपले दोघंही भाग तयार झालेले आहेत पुढचे. तर बाहीला आपला इथं बरोबर एक्स्ट्राचं कापड निघत आहे, तर आपण हा कापड काय करूयात, इथून कट करून घेऊयात आणि इथून आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. हा जो कापड आहे आपल्याकडे एक्स्ट्राचा, त्याचा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर हा जॉईंट देताना हा आपल्याला कापड ठेवायचा आहे, जे आपण अस्तरचं कट करून घेतलेले ते ठेवायचं आहे. इथं सुद्धा बसून जातंय बरोबर, बघू शकता तुम्ही. हे सुद्धा बसतंय आणि इथं सुद्धा बसतंय. पण मी काठ घेणार नाही, कारण कसं आहे, एका बाजूला काठ येतील, एका बाजूला येणार नाही. आणि घेतले तर मग काय होईल, एक तर पुढे काठ घ्यावे लागतील किंवा पाठीमागे ओपन घ्यावं लागेल. तसं घेतलं तरीही चालेल, पण मी घेणार नाहीये. मी काठ कट करून टाकणार आहे. तर इथं मी कट केलेला आहे. दोघंही भाग निघालेले आहेत आपले, म्हणजे 4 भाग निघालेले आहेत. इथं दोघंही बाजूला जॉईंट द्यायचे. तर हे सुद्धा याच्यावरतीच ठेवून घेऊयात. आणि तुम्ही म्हणत असाल आता हुकलूक पट्टीसाठी कापड, तर हा कापड आपला शिल्लक निघणार आहे हुकलूक पट्टीसाठी, तर तो आपण घेणार आहोत. किंवा तुमच्याकडे अस्तरचा निघत असेल तर अस्तरचा घेतला तरीही चालतो. हा सुद्धा कापड आपल्याला कामात येणार आहे, म्हणून कापड फेकायचे नाही. पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्याशिवाय कुठलाही कापड टाकून द्यायचा नसतो. तर हुकलूक पट्टीसाठी हा सुद्धा कापड मला यूज करता येणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि कंबरपट्टीसाठी पण आपण जो आपल्याकडे कापड असेल, मी इथं 1 मीटर कापड घेतलेला होता. अस्तर जे आहे ते 1 मीटर घेतलेलं आहे. 36 साईज आहे आणि 36 साईजसाठी आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर इथं हे जॉईंट आलेले आहेत. इथं आपण हुकलूक पट्टी आणि कंबरपट्टीसाठी सुद्धा पुढच्या भागाला काढू शकतो. पाठीमागच्या भागाला कंबरपट्टी लावली नाही लावली तरी चालेल. आणि समजा इथं हुकलूक पट्टी काढली तरी तर आपलं कंबरपट्टी जी आहे ती बरोबर निघत आहे. आणि हे जे छोटे छोटे कापड असतात ते टाकून द्यायचे नसतात. पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्याशिवाय कुठलाही कापड टाकून द्यायचा नसतो. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इथं ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. बाहीची कटिंग राहिली दाखवायची, कारण बाहीची कटिंग मी पूर्ण जॉईंट केल्याशिवाय बाहीची कटिंग करत नसते. तेव्हाच आपलं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.